देशात 17 ऑगस्टपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी बघाव्या लागणार आहेत. पाणी पुलाखालून जाणार आहे असं सूचक विधान रोहित पवारांनी दिल्लीतील राजकारणावर केलं. डिलिमिटेशनवर कुठला पक्ष संसदेत कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कोणता पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे कळेल असं रोहित पवार म्हणाले आहेत. 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत. पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे. डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे. अनेक लोक वाट बघत आहे. त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आत्तापर्यंत भूमिका घेता आली नाही. पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? तुमच्या पक्षाची भूमिका 17 ऑगस्ट पर्यंत बरंच काय तुमच्या पक्षाची काय भूमिका? खासदार उद्या भेटायला चालले मोदीला. ही घडामोडी तर नाही त्याच्यामध्ये काय. याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? मतदानाच्या दिवशी जास्त महत्वाची भूमिका आहे. उद्यापासूनच सुरुवात होईल. उद्या जाऊन भेटतील, कामं करून घेतील, नाहीतर त्यांच्या मतदारसंघाची नाहीतर शेतकरी च्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे. शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा, जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत.